श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम नमः शिवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथे माझे आई, मजला ठाव द्यावा पायी। 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 श्री गणपते विघ्ननाशना, श्री गणपते विघ्ननाशना, मंगलमूर्ते मूषकवाहना। मंगलमूर्ते मूषकवाहना, तिमिरनाशिनी निज ध्यान देऊनी। तिमिरनाशिनी निज ध्यान देऊनी, रक्षिसी सदा सुभक्त लागुनी। रक्षिसी सदा सुभक्त
घोरी खड्ग दे मला प्रेमरूपी हे खड्ग दे मला प्रेमरूपी हे मारीन षड्रिपू दुष्ट दैत्य हे मारीन षड्रिपू दुष्ट दैत्य हे बालका परी जवळी घे मज बालका परी जवळी घे मज ईश जगाचा तू तव पदरज ईश जगाचा तू तव पदरज मनोहर तुझी मूर्ती पाहावया मनोहर तुझी मूर्ती पाहावया लागी दिव्य दृष्टी मोरया लागी दिव्य दृष्टी मोरया पुरविले तुला करुणी करुणा पुरविले तुला करुणी करुणा रमवी भजनी कलिमल दहना रमवी भजनी कलिमल दहना श्री गणपते विघ्ननाशना श्री गणपते विघ्ननाशना श्री गणपते विघ्ननाशना मंगलमूर्ते मूषकवाहना मंगलमूर्ते मूषकवाहना मंगलमूर्ते मूषकवाहना पार्वतीचा नंदना मोरया गजानना गजवदना पार्वतीचा नंदना मोरया गजानना गजवदना गजानना गजवदना गजानना गजवदना पार्वतीचा नंदना मोरया गजानना गजवदना पार्वतीचा नंदना मोरया गजानना गजवदना गजानना गजवदना गजानना गजवदना पार्वतीचा नंदना मोरया गजानना गजवदना पार्वतीचा नंदना मोरया गजानना गजवदना पार्वतीचा नंदना मोरया गजानना गजवदना अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी मोह महिषासुर
लागोनी त्रिविध तापांची करावया झाडणी त्रिविध तापांची करावया झाडणी बका लागोनी पावसी निर्वाणी बका लागोनी पावसी निर्वाणी आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन द्वैत सांडोनी आळमी घालीन द्वैत सांडोनी आळमी घालीन हाती बोधाचा मी झेलीन हाती बोधाचा मी झेलीन देहरहित वारीसी जाईन देहरहित वारीसी जाईन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन नवविध भक्तीचे करुणी नवरात्र नवविध भक्तीचे करुणी नवरात्र करुणी पोटी मागेन ज्ञान पुत्र करुणी पोटी मागेन ज्ञान पुत्र जाणुनी सद्भाव अंतरी कामित जाणुनी सद्भाव अंतरी कामित दुर्धर संसार सोडीन कुपात्र दुर्धर संसार सोडीन कुपात्र आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन पूर्ण बोधाची घेईन परडी पूर्ण बोधाची घेईन परडी आशा दृष्टीची कोरीन नरडी आशा दृष्टीची कोरीन नरडी मन विकार करीन कुरवंडी मन विकार करीन कुरवंडी अमृत रसाची हरीन मी दुरडी अमृत रसाची हरीन मी दुरडी आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा
नवऱ्याचा सोडिलेला संग विकल्प नवऱ्याचा सोडिलेला संग काम क्रोध हे काढिले माग काम क्रोध हे काढिले माग झाला मोकळा मार्ग सुरंग झाला मोकळा मार्ग सुरंग आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागोनी ठेविला आईचा जोगवा मागोनी ठेविला जाऊनी महाद्वारी नवसम्या पेढीला जाऊनी महाद्वारी नवसम्या पेढीला एका जनार्दनी एकपणे देखिला एका जनार्दनी एकपणे देखिला जन्म मरणाचा पेढा सुखविला जन्म मरणाचा पेढा सुखविला आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आनंदे गुरुमाय निजानंदे गुरुमाय सच्चिदानंदे गुरुमाय पूर्णानंदे गुरुमाय आनंदे गुरुमाय निजानंदे गुरुमाय सच्चिदानंदे गुरुमाय पूर्णानंदे गुरुमाय आनंदे निजानंदे सच्चिदानंदे पूर्णानंदे गुरुमाय आनंदे निजानंदे सच्चिदानंदे पूर्णानंदे गुरुमाय आनंदे गुरुमाय निजानंदे गुरुमाय सच्चिदानंदे गुरुमाय पूर्णानंदे गुरुमाय आनंदे गुरुमाय निजानंदे गुरुमाय सच्चिदानंदे गुरुमाय पूर्णानंदे गुरुमाय आनंदे निजानंदे सच्चिदानंदे पूर्णानंदे गुरुमाय आनंदे निजानंदे सच्चिदानंदे पूर्णानंदे गुरुमाय आनंदे गुरुमाय निजानंदे
गुरुमा सच्चिदानन्दे गुरुमा पूर्णानन्दे गुरुमा आनन्दे गुरुमा निजानन्दे गुरुमा सच्चिदानन्दे गुरुमा पूर्णानन्दे गुरुमा आनन्दे निजानन्दे सच्चिदानन्दे पूर्णानन्दे गुरुमा आनन्दे निजानन्दे सच्चिदानन्दे पूर्णानन्दे गुरुमा सद्गुरुपदी शरण जाई सद्गुरुपदी शरण जाई निरलिखित संसार चित्रहे निरलिखित संसार चित्रहे पाहता पाहता जाईल सर्वही पाहता पाहता जाईल सर्वही गुरुपदी शरण जाई सद्गुरुपदी शरण जाई नागघारी मिठी चंदनासी भ्रमर धावे कमलावासी नागघारी मिठी चंदनासी भ्रमर धावे कमलावासी तेरी गुरु भजनी रत होई तेरी गुरु भजनी रत होई गुरुपदी शरण जाई सद्गुरुपदी शरण जाई सद्गुरुपदी शरण जाई मुंगीचा असे सहज स्वभाव गुणासाठी घेते धाव मुंगीचा असे सहज स्वभाव गुणासाठी घेते धाव आणिक तुझ म्या सांगू काही आणिक तुझ म्या सांगू काही गुरुपदी शरण जाई सद्गुरुपदी शरण जाई सद्गुरुपदी शरण जाई आवडीने सेवी भक्ती कामद भ्रमर सुवासा होई दुग्ध आवडीने सेवी भक्ती कामद भ्रमर सुवासा होई दुग्ध देवी अनन्य गुरु ते पाई देवी अनन्य गुरु ते पाई गुरुपदी शरण जाई सद्गुरुपदी शरण जाई सद्गुरुपदी शरण जाई कीटक दरिता भ्रमराभ्यास सत्वर पावे भ्रमरपणास कीटक दरिता भ्रमराभ्यास सत्वर पावे भ्रमरपणास लगे तुझ्या उपाव काही लगे तुझ्या उपाव काही गुरुपदी शरण जाई सद्गुरुपदी शरण जाई सद्गुरुपदी शरण जाई देवी सुखता विद्याभ्यास पात्र होसी गुरु कृपेस
सुखता विषयाचास पात्र होसी गुरु कृपेस नरजन्माचे साधक होई नरजन्माचे साधक होई गुरुपदी शरण जाई सद्गुरुपदी शरण जाई सद्गुरुपदी शरण जाई गुरुपद मनुजा तीर्थची काशी गुरुपद विमुखा गती नसेची गुरुपद मनुजा तीर्थची काशी गुरुपद विमुखा गती नसेची गुरुवाचुनी जगी दैवत नाही गुरुवाचुनी जगी दैवत नाही गुरुपदी शरण जाई सद्गुरुपदी शरण जाई सद्गुरुपदी शरण जाई परिमल दहन कृपामृत सेवुनी घोर भगवान तुझी भारत रोनी परिमल दहन कृपामृत सेवुनी घोर भगवान तुझी भारत रोनी ब्रह्मानंदी डुलत राही ब्रह्मानंदी डुलत राही गुरुपदी शरण जाई सद्गुरुपदी शरण जाई सद्गुरुपदी शरण जाई निरलिखित संसार निरलिखित संसार पाहता पाहता जाईल सर्वही पाहता पाहता जाईल सर्वही गुरुपदी शरण जाई सद्गुरुपदी शरण जाई सद्गुरुपदी शरण जाई शांत कितीही सद्गुरुमूर्ती शांत कितीही सद्गुरुमूर्ती पाहता मावळे द्वैत भ्रांती मूर्ती पाहता मावळे द्वैत भ्रांती शांत कितीही सद्गुरुमूर्ती शांत कितीही सद्गुरुमूर्ती पाहता मावळे द्वैत भ्रांती मूर्ती पाहता मावळे द्वैत भ्रांती शांत कितीही सद्गुरुमूर्ती शांत कितीही सद्गुरुमूर्ती पाहता मावळे द्वैत भ्रांती मूर्ती पाहता मावळे द्वैत भ्रांती शांत कितीही सद्गुरुमूर्ती शांत कितीही सद्गुरुमूर्ती पाहता मावळे द्वैत भ्रांती मूर्ती पाहता मावळे द्वैत भ्रांती शांत कितीही सद्गुरुमूर्ती शांत कितीही सद्गुरुमूर्ती पाहता मावळे द्वैत भ्रांती मूर्ती पाहता मावळे द्वैत भ्रांती नजरों से देख प्यारे यह क्या दिखा रहा है नजरों से देख प्यारे यह क्या दिखा रहा है
सब चीज सब जगह हो ईश्वर समा रहा है। सब चीज सब जगह हो ईश्वर समा रहा है। प्रभु ने जब भी विचारा जग का हुआ पसारा। प्रभु ने जब भी विचारा जग का हुआ पसारा। 14 भुवन नियारा मन से बना रहा है। 14 भुवन नियारा मन से बना रहा है। कहीं नर बना है नारी कहीं देव दैत्य भारी। कहीं नर बना है नारी कहीं देव दैत्य भारी। पशु पक्षी रूप धारी बन बन के आ रहा है। पशु पक्षी रूप धारी बन बन के आ रहा है। भूमि वही अगन है सूरज वही गगन है। भूमि वही अगन है सूरज वही गगन है। पानी वही पवन है निर्गुण दौड़ा रहा है। पानी वही पवन है निर्गुण दौड़ा रहा है। ब्रज भेद भाव मन में बन में वही है तन में। ब्रज भेद भाव मन में बन में वही है तन में। ब्रह्मानंद जो स्वप्न में रचना रचा रहा है। ब्रह्मानंद जो स्वप्न में रचना रचा रहा है। नजरों से देख प्यारे यह क्या दिखा रहा है। नजरों से देख प्यारे यह क्या दिखा रहा है। सब चीज सब जगह हो ईश्वर समा रहा है। सब चीज सब जगह हो ईश्वर समा रहा है। नजरों से देख प्यारे यह क्या दिखा रहा है। नजरों से देख प्यारे यह क्या दिखा रहा है। नजरों से देख प्यारे यह क्या दिखा रहा है। सीताराम जय जय राम। सीताराम जय जय राम। हरे राम 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 हरे राम 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 राम।
सीताराम जय जय राम सीताराम जय जय राम हरे राम 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 हरे राम 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 सीताराम जय जय राम सीताराम जय जय राम हरे राम 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 हरे राम 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 सीताराम जय जय राम सीताराम जय जय राम हरे राम 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 हरे राम 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 सीताराम जय जय राम सीताराम जय जय राम हरे राम 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 हरे राम 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 धरि गुरु चरण अभंग धरि गुरु चरण अभंग मना तू धरि गुरु चरण अभंग मना तू धरि गुरु चरण अभंग धरि गुरु चरण अभंग धरि गुरु चरण अभंग मना तू धरि गुरु चरण अभंग मना तू धरि गुरु चरण अभंग अखिल पसारा विफल सेहा अखिल पसारा विफल सेहा नकळत पावेल भंग नकळत पावेल भंग मना तू धरि गुरु चरण अभंग मना तू धरि गुरु चरण अभंग धरि गुरु चरण अभंग धरि गुरु चरण अभंग मना तू धरि गुरु चरण अभंग मना तू धरि गुरु चरण अभंग आसनी शयनी भोजनी गमनी आसनी शयनी भोजनी गमनी गुरु भजनी राहादं गुरु भजनी राहादं मना तू धरि गुरु चरण अभंग मना तू धरि गुरु चरण अभंग धरि गुरु चरण अभंग धरि गुरु चरण अभंग मना तू धरि गुरु चरण अभंग मना तू धरि गुरु चरण अभंग भाव भक्ति दृढतर होता भाव भक्ति दृढतर होता गुरु सांगे अंतर गुरु सांगे अंतर मना तू धरि गुरु चरण अभंग मना तू धरि गुरु चरण अभंग धरि गुरु चरण अभंग धरि गुरु चरण अभंग मना तू धरि गुरु चरण अभंग मना तू धरि गुरु चरण
अभंग गुरुबोधाच्या श्रवण मनने गुरुबोधाच्या श्रवण मनने त्यागी अभिमान त्यागी अभिमान मनातू धरी गुरुचरण अभंग मनातू धरी गुरुचरण अभंग धरी गुरुचरण अभंग धरी गुरुचरण अभंग मनातू धरी गुरुचरण अभंग मनातू धरी गुरुचरण अभंग कलिमल दहन कृपामृत सेवुनी कलिमल दहन कृपामृत सेवुनी आत्मस्वरूपी रंगी रंग आत्मस्वरूपी रंगी रंग मनातू धरी गुरुचरण अभंग मनातू धरी गुरुचरण अभंग धरी गुरुचरण अभंग धरी गुरुचरण अभंग मनातू धरी गुरुचरण अभंग मनातू धरी गुरुचरण अभंग मनातू धरी गुरुचरण अभंग उपेंद्रा भक्त चकोर चंद्रा सत्वरी धावबा 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 उपेंद्रा भक्त चकोर चंद्रा सत्वरी धावबा। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य आई लिखित बोधामृत पुढे चालू। मारुतीची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून त्याची पूजा केली, त्याच्या पुढे स्तुती स्तोत्रे गायली, त्याच्या भोवती गरागरा प्रदक्षिणा घातल्या किंवा घरात चहूकडे त्याच्या तसबिरी लाविल्या अथवा त्याची ताळी गळ्यात घातली तरी त्याची कृपा आपल्यावर होणार नाही। त्यासाठी मारुतीला आवडण्यासारखी करणीच केली पाहिजे, म्हणजे आपण प्रभूच्या ठिकाणी अनन्य झाले पाहिजे। लहान मुलाचे शरीर दिवसेंदिवस वाढत असते, पण ती वाढ समजून येत नाही। अंगाला लावण्याचा साबण रोजचे रोज झिजतो, पण तो कितीसा झिजतो हे दिसून येत नाही। त्याप्रमाणे संतांच्या ठिकाणी एकनिष्ठा असणाऱ्या माणसाची क्षणोक्षणी प्रगती होत असते, पण ती कळून येत नाही। दुसऱ्याच्या चुका उघडकीस आणणे आणि आपल्या चुका झाकून ठेवण्याचा प्रयत्न करणे हा मनुष्य स्वभाव। या स्वभावात बदल झाल्याशिवाय मनुष्य खरा सुखी होऊ शकत नाही। खऱ्या सुखाच्या म्हणजे आत्मसुखाच्या प्राप्तीसाठी मनुष्याने दुसऱ्याच्या गुणांचे व स्वतःच्या अवगुणांचे सतत निरीक्षण करावे। मनुष्याला रोगापासून होणाऱ्या त्रासापेक्षा रोगाच्या भीतीने होणाऱ्या त्रासाने तो अधिक खंगतो। संतांच्याकडे गेल्याने रोग बरे होतात, पण याचा अर्थ असा नव्हे की
ते औषध देऊन रोग बरे करतात. रोग्याला रोगापासून उत्पन्न झालेली भीती संतांच्या बोधाने नाहीशी होते आणि तेणेकरून रोग्याला सहजच आराम वाटू लागतो. एखादा रोगी वैद्याकडे न जाता जो भेटेल त्याच्याजवळ आपली तक्रार जर सांगत राहिला तर त्याच्या रोगाचे निवारण होईल का? त्याप्रमाणे भवरोगवैद्य जे संत त्यांच्याकडे जाण्यापेक्षा मनुष्य पूजा, पारायण, तीर्थाटन, व्रते, नेमादी करीत राहिला तर त्याच्या भवरोगाचे निवारण होईल कसे? ज्याचे पोट दुखते त्याने स्वतः औषध घेतल्याशिवाय जशी त्याची पोटदुखी थांबत नाही किंवा स्वतःचे पोट भरण्यासाठी जसे ज्याचे त्यानेच जेवावे लागते त्याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्तीसाठी ज्याचे त्यानेच प्रयत्न केले पाहिजेत. मुमुक्षुला शास्त्रप्रचिती व गुरुप्रचिती आली तरी आत्मप्रचिती आल्याशिवाय त्याची भवबंधनातून मुक्तता होत नाही. दही घुसळून लोणी काढल्यावर तो गोळा जसा पुन्हा ताकात मिसळत नाही त्याप्रमाणे गुरूंच्या सूचनेनुसार परमेश्वराच्या ध्यानाने मन एकदा स्थिर झाले म्हणजे परिपूर्ण समाधान पावले की भोवताली कितीही व्याप असला तरी मनाचे समाधान भंग पावत नाही. हे शास्त्राद्वारे कळताच याची पक्की खात्री करून घेण्यासाठी व्यासपुत्र शुकाचार्य हे मिथिलाधिपती राजयोगी जनक राजा याच्याकडे गेले. त्यांनी त्याबद्दल जनक राजाला प्रश्न विचारतात त्याने त्यांच्या प्रश्नाला समर्पक उत्तर देऊन पटवून दिले. त्यावर त्यांना प्रत्यक्ष अनुभव आणून देण्याचे ठरवून एके दिवशी दिवाणखाण्यात एकीकडे पंडितांची चर्चा, दुसरीकडे नृत्य गायनादी चालले असता शुकाचार्यांच्या हातात एक तेलाचा पेला काठोकाठ भरून देऊन एक थेंबही न सांडता दिवाणखाण्याच्या सभोवती त्यांना 7 प्रदक्षिणा घालण्यास सांगितले. त्यानंतर दिवाणखाण्यात चाललेल्या कार्यक्रमांपैकी तुम्हाला काय काय आवडले असा जनक राजाने त्यांना प्रश्न केला. तेव्हा पूर्ण माझे लक्ष पेल्याकडेच केंद्रित झाले होते, त्यामुळे दुसरे काहीच माझ्या लक्षात आले नाही असे शुकाचार्यांनी राजाला उत्तर दिले. शुकाचार्यांना शास्त्राद्वारे जी माहिती मिळाली ती शास्त्रप्रचिती, जनक राजाकडून जे अनुभवाचे बोलणे ऐकावयास मिळाले ती गुरुप्रचिती आणि शुकाचार्यांना जो प्रत्यक्ष अनुभव आला ही आत्मप्रचिती होय. स्वाती नक्षत्राच्या पावसाचे पाणी शिंपल्यात पडले असता त्याचे मोती तयार होतात आणि ते सर्पाच्या मुखात पडले तर त्याचे विष बनते. त्याचप्रमाणे ज्ञान मुमुक्षूच्या हाती लागले असता त्यापासून तो स्वतःचा उद्धार करून घेऊन जगाचाही उद्धार करतो आणि तेच विषयासक्तांच्या हाती पडले असता ते त्याचा केवळ स्वार्थाकडे उपयोग करतात. संत संगतीत जाण्यापूर्वी मनुष्याला इंद्रिय सुख हे आपले ध्येय वाटते, परंतु सत्संगतीत गेल्यावर मात्र आपले स्वरूप आपण ओळखणे हेच मनुष्याचे खरे ध्येय असल्याचे कळून येते. बोलून गेलेले शब्द व निघून गेलेले आयुष्य हे परत येत नाही करिता देवाला आवडण्यासारखे सत्य, प्रिय, हितकारक असेच बोलावे आणि प्रत्येक क्षण बहुमोलाचा समजून सार्थकी घालावा. माणूस जसा बोलतो तसा जोवर वागत नाही तोवर त्याने कितीही सत्कर्मे आचरली तरी त्याला खरे समाधान लाभत नाही. जो बोलल्याप्रमाणे वागतो त्याला समाधानाच्या प्राप्तीसाठी निराळे काही करावे लागत नाही. जगात लक्ष्मीचे भक्त असंख्य आहेत, तसेच ते वैभवानेही पूर्ण नटलेले दिसून येतात, पण त्यात एकतरी परिपूर्ण सुखी असा मात्र कोणीच आढळत नाही. तेच नारायणाच्या भक्ताकडे पाहिले असता तो अनवाणी पायाने चालत जात असला, त्याच्या अंगावर फाटके कपडे असले किंवा त्याला खायला शिळी भाकरी जरी मिळाली तरी तो सदाचा सुखी दिसून येतो. अग्नी मूळचा एकच तरी लाकडाच्या आकारमानाप्रमाणे तो लांबट, जाड किंवा बारीक दिसतो की नाही. तद्वत
यच्चयावत प्राणीमात्रात व्यापून राहिलेला परमात्मा एकच असून प्राण्याच्या आकारमानाप्रमाणे तो निरनिराळ्या स्वरूपाचा भासत असतो. करिता मनुष्याने कायेने, वाचेने किंवा मनाने कोणत्याही प्राण्याला दुखवू नये. ज्याला सुखरूप होण्याची खरोखर इच्छा असेल त्याने प्रथम अशुद्ध संस्कारांना हद्दपार केले पाहिजे. आत कपट ठेवले व बाह्यात्कारे गंगेत त्रिकाल स्नान, संध्या, व्रते, नेम, पूजा, पारायण आदी अनेक सत्कर्मे जरी केली तरी आत उंदीर ठेवून वरवर बीळ लिंपल्याप्रमाणे होते. करिता सुकेच्छूने कपट वृत्तीचा त्याग करणे अत्यावश्यक आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. होईन मी सुखी, होईन मी सुखी, होईन मी सुखी, होईन मी सुखी, म्हणता ग बाई झाले मी सुखी, म्हणता ग बाई झाले मी सुखी. होईन मी सुखी, काया वाचा मन अर्पिता गुरुपदी, काया वाचा मन अर्पिता गुरुपदी. गुरुने ग बाई बोध केला की, गुरुने ग बाई बोध केला की. होईन मी सुखी, होईन मी सुखी, होईन मी सुखी, होईन मी सुखी, म्हणता ग बाई झाले मी सुखी, म्हणता ग बाई झाले मी सुखी. होईन मी सुखी, कोण मी कैचा आलो कशाला, कोण मी कैचा आलो कशाला. जाणार कोठे विचार करती, जाणार कोठे विचार करती. होईन मी सुखी, होईन मी सुखी, होईन मी सुखी, होईन मी सुखी, म्हणता ग बाई झाले मी सुखी, म्हणता ग बाई झाले मी सुखी. होईन मी सुखी, देह मी रहे ऐसे कळता ग बाई, देह मी रहे ऐसे कळता ग बाई. देह संबंधियांचा विचार विरला की, देह संबंधियांचा विचार विरला की. होईन मी सुखी, होईन मी सुखी, होईन मी सुखी, होईन मी सुखी, म्हणता ग बाई झाले मी सुखी, म्हणता ग बाई झाले मी सुखी. होईन मी सुखी, बाल तरुण वृद्ध नर नारी नव्हे मी, बाल तरुण वृद्ध नर नारी नव्हे मी. नित्य सत्य मुक्त आत्मा असे की, नित्य सत्य मुक्त आत्मा असे की. होईन मी सुखी, होईन मी सुखी, होईन मी सुखी, होईन मी सुखी, म्हणता ग बाई झाले मी सुखी, म्हणता ग बाई झाले मी सुखी. होईन मी सुखी, गुरु सिद्ध कृपे कलिमल हरता, गुरु सिद्ध कृपे कलिमल हरता. निर्भजनानंदी रमली,
निज भजनानंदी रमली होईन मी सुखी होईन मी सुखी होईन मी सुखी होईन मी सुखी म्हणता ग बाई झाले मी सुखी म्हणता ग बाई झाले मी सुखी होईन मी सुखी. ओम नमः शिवाय तरणोपाय सुलभ उपाय तारक मंत्र गुरूंचा. ओम नमः शिवाय तरणोपाय सुलभ उपाय तारक मंत्र गुरूंचा. ओम नमः शिवाय तरणोपाय सुलभ उपाय तारक मंत्र गुरूंचा. ओम नमः शिवाय तरणोपाय सुलभ उपाय तारक मंत्र गुरूंचा. ओम नमः शिवाय तरणोपाय सुलभ उपाय तारक मंत्र गुरूंचा. ओम नमः शिवाय तरणोपाय सुलभ उपाय तारक मंत्र गुरूंचा. वोही राम पहचानो जी मेरा कहना मानो जी. वोही राम पहचानो जी वोही राम पहचानो जी मेरा कहना मानो जी मेरा कहना मानो जी. पर नारी को चंड बना है पर निंदा को बहिरा. पर नारी को चंड बना है पर निंदा को बहिरा. पर धन देखत अंधा हुआ जब आपका जग सारा. पर धन देखत अंधा हुआ जब आपका जग सारा. मेरा कहना मानो जी मेरा कहना मानो जी. ओही राम पहचानो जी ओही राम पहचानो जी मेरा कहना मानो जी मेरा कहना मानो जी. सदा रहत उदासी निंदा सुखी न जाने कोई. सदा रहत उदासी निंदा सुखी न जाने कोई. बाधन जाने सब आत्मा है भाई. बाधन जाने सब आत्मा है भाई. मेरा कहना मानो जी मेरा कहना मानो जी. ओही राम पहचानो जी ओही राम पहचानो जी मेरा कहना मानो
भेद नहीं अभेद हुआ मन, राम भया जग सारा। कहत कबीर सुन भाई साधु, जग मोरह कर न्यारा। कहत कबीर सुन भाई साधु, जग मोरह कर न्यारा। मेरा कहना मानो जी, मेरा कहना मानो जी। वही राम पहचानो जी, वही राम पहचानो जी, वही राम पहचानो जी। मेरा कहना मानो जी, मेरा कहना मानो जी, मेरा कहना मानो जी। बेळगाव शहरी अनगोळ माळी, श्रीहरी मंदिरात। बेळगाव शहरी अनगोळ माळी, श्रीहरी मंदिरात। तेथे हरी प्रत्यक्ष नांदतो, काय सांगू मात। तेथे हरी प्रत्यक्ष नांदतो, काय सांगू मात। हरिनामाचा गजर होतो, तेथे दिन रात। हरिनामाचा गजर होतो, तेथे दिन रात। बंधू भगिनी सर्व मिळूनी, अमोघ लाभ घेत। बंधू भगिनी सर्व मिळूनी, अमोघ लाभ घेत। आमुचा हरी कृपा दृष्टीने आम्हाकडे पाहत। आमुचा हरी कृपा दृष्टीने आम्हाकडे पाहत। पाप ताप दुःख संकटे हरीला भिवूनी पळत। पाप ताप दुःख संकटे हरीला भिवूनी पळत। बेळगाव शहरी अनगोळ माळी, श्रीहरी मंदिरात। बेळगाव शहरी अनगोळ माळी, श्रीहरी मंदिरात। तेथे हरी प्रत्यक्ष नांदतो, काय सांगू मात। तेथे हरी प्रत्यक्ष नांदतो, काय सांगू मात। हरिनामाचा गजर होतो, तेथे दिन रात। हरिनामाचा गजर होतो, तेथे दिन रात। बंधू भगिनी सर्व मिळूनी, अमोघ लाभ घेत। बंधू भगिनी सर्व मिळूनी, अमोघ लाभ घेत। आमुचा हरी कृपा दृष्टीने आम्हाकडे पाहत। आमुचा हरी कृपा दृष्टीने आम्हाकडे पाहत।
पाहत पाप ताप दुःख संकटे हरीला भिरुनी पळत पाप ताप दुःख संकटे हरीला भिरुनी पळत गुरुवरा तुझ नमस्कार गुरुवरा तुझ नमस्कार गुरुवरा तुझ नमस्कार गुरुवरा तुझ नमस्कार वीरा उदारा सुंदरा श्रीधरा वीरा उदारा सुंदरा श्रीधरा गुरुवरा तुझ नमस्कार गुरुवरा तुझ नमस्कार गुरुवरा तुझ नमस्कार जनन मरण भय हरण करोनी प्रेमामृते तृप्त केले स्वामी जनन मरण भय हरण करोनी प्रेमामृते तृप्त केले स्वामी ईशा जगदीशा परमेशा रमेशा ईशा जगदीशा परमेशा रमेशा गुरुवरा तुझ नमस्कार 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 वीरा उदारा सुंदरा श्रीधरा वीरा उदारा सुंदरा श्रीधरा गुरुवरा तुझ नमस्कार गुरुवरा तुझ नमस्कार गुरुवरा तुझ नमस्कार आनंद रूपी अनंत नामी नटनासी तू सद्गुरु स्वामी अनंत रूपी अनंत नामी नटनासी तू सद्गुरु स्वामी कलवंता भगवंता श्रीकांता अनंता कलवंता भगवंता श्रीकांता अनंता गुरुवरा तुझ नमस्कार 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 वीरा उदारा सुंदरा श्रीधरा वीरा उदारा सुंदरा श्रीधरा गुरुवरा तुझ नमस्कार 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 सद्गुरु माय दाखवी पाय तुझ विण गमेना करू मी काय सद्गुरु माय दाखवी पाय तुझ विण गमेना करू मी काय सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव जावा पायी सद्गुरुनाथ माझे आई
दाखवी पाय तुझ विण गमेना करुणी काय सद्गुरु माय दाखवी पाय तुझ विण गमेना करुणी काय सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी सद्गुरु माय दाखवी पाय तुझ विण गमेना करुणी काय सद्गुरु माय दाखवी पाय तुझ विण गमेना करुणी काय सद्गुरु माय दाखवी पाय तुझ विण गमेना करुणी काय सद्गुरु माय दाखवी पाय तुझ विण गमेना करुणी काय सद्गुरु माय दाखवी पाय तुझ विण गमेना करुणी काय गुरुराया तव चरणदास मी गुरुराया तव चरणदास मी अर्जी ऐकावी दयाळा अर्जी ऐकावी दयाळा अर्जी ऐकावी मी अनाथ मज सनाथ करुणी मी अनाथ मज सनाथ करुणी प्रजा रक्षावी दयाळा प्रजा रक्षावी दयाळा प्रजा रक्षावी अनंत अपराधांची रासनी अनंत अपराधांची रासनी उपेक्षा नसावी दयाळा उपेक्षा नसावी दयाळा उपेक्षा नसावी तव पद कमली अनन्य भक्ती तव पद कमली अनन्य भक्ती सतत दुडसावी दयाळा सतत दुडसावी दयाळा सतत दुडसावी गुरुराया तव चरणदास मी गुरुराया चरणदास मी अर्जी ऐकावी दयाळा